नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिंदास। शेतकरी कामगार पक्षाच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खारघर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष माजी आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील होते। या कार्यक्रमात उद्योजक संतोष शेट्टी यांनी आपल्या असंख्य महिला कार्यकर्त्यांसह आणि सहकाऱ्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाचे शहरातील बळ अधिक वाढणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमाला श्री नारायण शेठ घरत, श्री राजेंद्र पाटील, श्री काशीनाथ पाटील, श्री प्रकाश म्हात्रे, श्री देवेंद्र मडवी, सौ तेजस्वी घरत आदी मान्यवरांची उपस्थिती होती। आयोजन शहराध्यक्ष अशोक गिरमकर, श्री प्रवीण कदम, श्री सुमित ठाकूर, श्री महेंद्र सोनावणे, श्री अशोक कोळसुळकर आदींनी केले होते। आमच्यातल्या विसंवादानंतर आम्ही मंडळी आज एक आहोत। आपण परवा 7-8 दिवसापूर्वी बघितलं असेल की ह्या फसव्या माफी एका बाजूला 10% दंड वसूल करायचा, 100% त्यांनी लादलेली कर प्रणाली मान्य करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला देवाभाऊंचं आणि महाराष्ट्र सरकारचं आभाराचे बोर्ड लावायचे। ह्या फसव्या मोहिमेच्या विरोधात महाविकास आघाडीतील सारे पक्ष आणि त्याचसोबत ज्या सामाजिक संघटना गेले 6 वर्ष या आघोरी कराच्या विरोधात भांडतायत, त्या साऱ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक आवाजात या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे। आम्ही स्पष्टपणाने सांगतो, सत्तेत आलो तर सत्ताधारी म्हणून पनवेलकरांना कर पुनर्निर्धारणाचा लाभ देऊ। दुर्दैवानं पुन्हा एक वेळ पनवेलकर पैशाला बळी पडले, फसव्या प्रचाराला बळी पडले। तर पनवेल महानगरपालिकेचं कामकाज चक्काजाम करून या ठिकाणी नागरिकांना कर निर्धारणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मिळतो। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, नवी मुंबई। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।